नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरोडी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नवोदयची परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळेच आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर यापुढे नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमधील जी गणिताची उदाहरणे आहेत ती गणिताची उदाहरणे आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत। या उदाहरणांचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून तुम्ही गणितामध्ये चांगले मार्क मिळवू शकता आणि तुमचा नंबर नवोदयला लावू शकता। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू पहिलं गणित। एक चौरस आणि एक काटकोन चौकोन यांची परिमिती समान आहे। जर चौरसाची बाजू 16 मीटर असेल आणि काटकोन चौकोनाची लांबी 18 मीटर असेल तर काटकोन चौकोनाची रुंदी काढायची आहे। मग एक चौरस आणि एक काटकोन चौकोन, या ठिकाणी हा चौरस आणि हा काटकोन चौकोन म्हणजे आयत। तर या चौरसाची आणि या काटकोन चौकोनाची परिमिती दोन्हीची समान आहे। जर चौरसाची बाजू 16 मीटर असेल, चौरसाची एक बाजू दिली आपल्याला 16, मग आपल्याला माहिती आहे चौरसाच्या चारही बाजू कशा असतात, समान मापाच्या असतात। हे 16, हे 16, ही बाजू 16, मग चारही बाजूचं मिळून किती झाली, 16 चौक 64, परिमिती किती झाली, 64 मीटर। मग आपल्याला या ठिकाणी सांगितलंय की चौरसाची परिमिती आणि काटकोन चौकोनाची परिमिती समान आहे, मग या ठिकाणी पण 64 मीटर। त्यानंतर काय सांगितले आपल्याला, काटकोन चौकोनाची लांबी 18 मीटर असेल, काटकोन चौकोनाची लांबी 18 मीटर असेल ही लांबी, आणि या ठिकाणी आपल्याला काढायची आहे रुंदी। मग या ठिकाणी आपण आयताची परिमिती बरोबर सूत्र लिहू। आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी। आयताची परिमिती माहिती आहे आपल्याला किती आहे, 64 मीटर आहे। 2 कंसात लांबी आपल्याला माहिती आहे 18 आणि रुंदी आपल्याला काढायची आहे 64। हे दोन या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला हे गुणायचं आहे, परंतु आपण आपल्याला हे डाव्या बाजूला घेतल्यानंतर या ठिकाणी भागायचं आहे। मग या ठिकाणी राहणार काय, 18 अधिक रुंदी। 64 भागिले 2, कुठल्याही संख्येला 2 न भागल्यानंतर ती संख्या कशी होत असते, निम्मी होत असते। या ठिकाणी येणार किती, 32 बरोबर 18 अधिक रुंदी। मग रुंदी किती येणार या ठिकाणी, रुंदी बरोबर 32 वजा 18, मग बरोबर रुंदी या ठिकाणी 32 मधून 18 गेल्यानंतर किती राहणार, 14 मीटर। या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, काटकोन चौकोनाची रुंदी 18 मीटर आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण बघू। 15 वजा 15 भागिले 15 गुणिले 6 बरोबर x असेल तर x ची किंमत किती। कंचे भागुवेव या ठिकाणी आपल्याला क्रमानुसार सोडवायचं आहे। तर या वजाबाकी, भागाकार, गुणाकार या तिन्ही क्रियापैकी आपल्याला एकदम सुरुवातीला भागाकाराची क्रिया करायची असते, म्हणून 15 वजा 15 भागिले 15, 15 एक 15, या ठिकाणी उत्तर किती येणार, याचं भागाकाराचं 1 उत्तर येणार, गुणिले 6। त्यानंतर आता या ठिकाणी वजाबाकी आणि गुणाकार 2 क्रिया आहेत, तर या 2 क्रियापैकी सुरुवातीला आपल्याला गुणाकाराची क्रिया करायची असते। 15 वजा 6 एक 6, मग या ठिकाणी 15 मधून 6 गेल्यानंतर 15 वजा 6 बरोबर किती राहतात, 9 राहतात। या ठिकाणी पर्याय क्रमांक सी 9 आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण तिसरं उदाहरण पाहू। अमितने एक टेबल 1200 रुपयाला खरेदी केला आणि दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केले, त्याने ते 1680 रुपयाला विकले, तर त्याच्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी किती, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग अमितने एक टेबल 1200 रुपयाला खरेदी केले, टेबलाची खरेदी किंमत, टेबलाची खरेदी किंमत बरोबर हे 1200 रुपये आणि परत 200 रुपये दुरुस्ती, 200 रुपये दुरुस्ती, एकूण खरेदी किंमत किती झाली, मग 1200 आणि 200 हे 1400 रुपये एकूण खरेदी किंमत झाली। आता टेबलाची विक्री किंमत, टेबलाची विक्री किंमत बरोबर किती आहे, 1680 आहे। मग काय होईल, 1400 रुपयाचा टेबल 1680 रुपयाला विकलेला आहे,
मग या ठिकाणी आपल्याला साधं सोपं समजते की 1400 रुपयाचं टेबल 1680 रुपयाला विकल्यामुळं नफा झालेला आहे. मग नफा किती झालेला आहे या ठिकाणी? नफा बरोबर 1680 मधून 1400 वजा केल्यानंतर किती उरतात? 280 रुपये उरतात. मग या ठिकाणी आपल्याला नफा होईल का तोटा होईल हे आपल्याला टक्केवारीमध्ये विचारलेलं आहे. म्हणून आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. मग नफा किती आहे? 280 गुणिले 100. खरेदी किंमत किती आहे? 1400 रुपये. या ठिकाणी हे 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्य कॅन्सल झाले. 280 भागिले 14. 280 भागिले 14. 14 दोन्ही 28. 20% नफा झालेला आहे. तर या ठिकाणी टेबलावर 20% नफा झालेला आहे. त्यानंतरचं उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो. कमाल 6 अंकी संख्या आणि कमाल 5 अंकी संख्या यातील फरक किती? कमाल या शब्दाचा अर्थ काय? मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या यातील फरक किती आहे? मग या ठिकाणी आपण संख्या लिहून घेऊ. कमाल 6 अंकी संख्या. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना काय करायचं? 9 हा अंक घ्यायचा. म्हणजे किती अंकी संख्या विचारलेली आहे तेवढ्या वेळेस काय करायचं आहे? 9 घ्यायचा आहे. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9,99,999. त्यानंतर कमाल 5 अंकी संख्या. 5 अंकी लिहित असताना डाव्या बाजूकडून लिहायचं आहे आपल्याला एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मी या ठिकाणी फरक विचारलेला आहे. फरक म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? वजाबाकी करायची आहे. 9 मधून 9 गेले 0. 9 मधून 9 गेले 0. या ठिकाणी 0. या ठिकाणी 0. 9 मधून 9 गेले 0. 9 मधून काहीच नाही गेले 9. मग या ठिकाणी किती उत्तर आलेलं आहे आपलं? 9 लाख उत्तर आलेलं आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 9 लाख उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक डी. कमाल 6 अंकी संख्यामधून कमाल 5 अंकी संख्या वजा केल्यानंतर उत्तर आलेलं आहे त्याचं 9 लाख. चला तर विद्यार्थी मित्रांनो 5 नंबरचं उदाहरण पाहू. दर शेकडा 5% सरळ व्याजाने 1200 रुपयाची रक्कम किती वर्षात 1800 रुपये बनेल? 1200 रुपयाची रक्कम किती वर्षामध्ये? म्हणजे आपल्याला वर्ष विचारलेलं आहे, मुदत विचारलेलं आहे. 10 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष यापैकी आपल्याला पर्याय कोणता येतो ते पाहायचं आहे. मग 1200 रुपयाची रक्कम 1800 रुपये. मग या ठिकाणी किती व्याज होईल? व्याज बरोबर 1800 वजा 1200 बरोबर किती व्याज मिळायला पाहिजे? 600 रुपये व्याज मिळायला पाहिजे, सरळ व्याज. मग या ठिकाणी हे 600 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मुदत विचारलेला आहे. मुदत बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. तर या ठिकाणी सरळ व्याज किती आलेलं आहे आपलं? 1800 मधून 1200 वजा केल्यानंतर सरळ व्याज 600 रुपये आलेलं आहे. म्हणून 600 गुणिले 100 छेद मुद्दल किती आहे? 1200 रुपये मुद्दल आहे. 1200 गुणिले दर किती आहे? 5% आहे. या ठिकाणी बघा हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 6 1 6, 6 2 12. त्यानंतर काय राहिले बघा? 100 भागिले 5 आणि हे 2. 100 भागिले 5 गुणिले 2 हे छेदस्थानी 5 गुणिले 2. 5 2 10. तर या ठिकाणी बघा 10 10 100. उत्तर किती आलेलं आहे? 10 वर्ष. 5% सरळ व्याजाने 1200 रुपयाची रक्कम 10 वर्षामध्ये 1800 रुपये बनेल. म्हणजे त्यावर 600 रुपये व्याज मिळेल. त्यासाठी 10 वर्ष थांबावं लागेल. त्यानंतरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो 175 ग्रॅमच्या 10%च्या 5% म्हणजे किती? मग सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला? 175 ग्रॅमच्या 10% काढायचं. 175 ग्रॅमच्या 10% म्हणजे
छेद 100. 10 एक 10, 10 10 100. या ठिकाणी बघा 175 छेद 10. 1 वर 1 शून्य आहे म्हणून पॉईंटच्या नंतर एक अंक राहू द्यायचा 17.5. मग 17.5 आलेला आहे 175च्या 10%. मग आपल्याला परत आलेल्या उत्तराच्या 5% काढायचं आहे. 17.5च्या 5%. चला 5 न काय करू, ह्या 100ला बघू. 5 एक 5 आणि 5 20 100 म्हणजे 20 5 100. 17.5 भागिले 20. मग या ठिकाणी बघा 17.5 भागिले 20 करायचं आहे आपल्याला. मग या ठिकाणी हे 7च्या नंतरचा पॉईंट म्हणजे ही एक पॉईंट काढून टाकल्यानंतर मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, या 20 वर 1 शून्य द्यावा लागेल. मग हे दोन संख्या कोणत्या पाडेमध्ये आहेत, 25च्या पाडेमध्ये आहेत. 25 8 200 आणि 25 7 पावणे 200. 7/8. आता 7 भागिले 8 केल्यानंतर या 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला या ठिकाणी सापडतो. बघा 7 भागिले 8 आहे, मग 7 लहान संख्या आहे आणि भाजक मोठा आहे त्यामुळे 0चा भाग बसतो 0 पॉईंट. मग या ठिकाणी किती होणार 70. 8 8 64. किती उरले 6 उरले. परत किती झाले 60. 8 7 56. मग 56 नंतर किती उरले 4 उरले. परत किती झाले 40. 8 पंचे 40. 0.875 ग्रॅम. 0.875. पर्याय क्रमांक 3. चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचं उदाहरण 7 नंबरचं आहे. 640चे मूळ अवयव किती आहेत. 5 6 8 आणि 7 असे पर्याय दिलेले आहेत. आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. मग 640चे मूळ अवयव जर आपण भागाकार पद्धतीने जर पाळले तर आपल्याला सोपं जाईल. तर अशा प्रकारची आखणी करायची. 640 या ठिकाणी लिहायचे आणि आपल्याला अवयव पाडायचे आहेत आणि ते मूळ अवयव असायला पाहिजेत. पूर्ण संख्या मूळ असायला पाहिजेत. बघा या ठिकाणी 0 आहे म्हणून या संख्येला 2 ने किंवा 5 ने भाग दिला तर लवकरात लवकर आपल्याला उत्तर सापडेल. या ठिकाणी 5 ने भाग देऊ आपण. 5 1 5. 1 उरला. 5 2 10. 4 उरले 40 झाले. 5 8 40. मग 5 न भाग दिल्यानंतर किती आलेला आहे 128. आता हे समसंख्या आहे म्हणून या ठिकाणी आपण 2 न भाग देऊ. बेसखून 12 बेचोक 8 64 आलेला आहे. परत याला आपण काय करू 2 न भाग देऊ. बेत्रिक 6 बेदोनी 4. कुठल्याही संख्येला जर 2 न भाग दिला तर ती संख्या निम्मी निम्मी होत जात असते. म्हणून 32 ला 2 न भागल्यानंतर 16. परत 16 ला 2 न भागल्यानंतर 8. परत 8 ला 2 न भागल्यानंतर 4 आणि परत 2 न 4 ला भागल्यानंतर या ठिकाणी किती येणार आहे 2 आणि परत शेवटी 2 ला 2 न भागल्यानंतर किती येणार आहे 1. मग मूळ अवयव किती आहेत या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 आणि 8. अशा प्रकारे 640चे मूळ अवयव 8 आहेत. पर्याय क्रमांक सी. यानंतर 8 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. एका संख्येचा ती संख्या माहित नाही आपल्याला. एका संख्येचा 1 भाग 15 आहे. एक भाग म्हणजे 5 भागापैकी एक भाग 15 आहे. तर त्या संख्येचा 2/3 भाग किती आहे. मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल ती संख्या कोणती आहे की जे की एका संख्येचा 1 भाग 15 आहे. तर ती संख्या कोणती आहे ती संख्या आपल्याला काढायची आहे. समजा ती संख्या आपण x मानू. एका संख्येचा x चा 1 भाग 15 आहे तर ती संख्या कोणती. मग या ठिकाणी गुणाकार x 1 x छेद 5 बरोबर 15. कुठल्याही संख्येच्या छेदस्थानी 1 हा अंक असतो. मग 2 अपूर्णांक आहे या ठिकाणी अंश छेद 2 अपूर्णांकात आहे आणि मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. मग अशा वेळेस काय करायचं असतं तिरकस गुणाकार करायचा. x 1 x 15 गुणिले 5 15 5 75. तर ती संख्या आहे 75 जिचा की 1/5 भाग 15 आहे. अशी संख्या कोणती आहे 75 आहे. मग या संख्येचा 2/3 भाग आपल्याला काढायचा आहे. 75 चा 75
चा 2/3 भाग काढायचा आहे आपल्याला. चला बघा या ठिकाणी 75 ला 3 न भाग देऊ आपण. 3 दोन्ही 6, 1 उरला, 3 पाची 15, 25 गुणुले 2, 25 गुणुले 2 बरोबर 25 दोन्ही 50. तर त्या संख्येचा म्हणजे 75 चा 2/3 भाग 50 आलेला आहे. पर्याय क्रमांक बी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ शेअर करायचा आहे, त्याला लाईक करायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.